खूप पूर्वीच्या काळात एका पर्वतरांगांमध्ये ऋषिराज नामक गुरूंचा आश्रम होतं. त्या आश्रमात अनेक शिष्य राहायचे. हे शिष्य योग, साधना आणि जीवनाच्या विविध अंगांचे शिक्षण घेत होते. आश्रमात रमन नामक एक प्रौढ साधक आणि मानव नामक एक तरुण शिष्य होता. एके दिवशी ऋषिराज यांनी रमन आणि मानव यांना दुसऱ्या गावातील एका आश्रमाला भेट देण्याचे आदेश दिले. या प्रवासात त्यांना जंगल आणि नदी पार करायची होती. दोघेही प्रवासाला निघाले. ते पायी प्रवास करत होते. जंगलाचा रस्ता कठीण होता, पण त्यांनी तो पार केला. जंगलानंतर त्यांना एका विशाल नदीचा प्रवाह दिसला. दोघे नदी पार करण्याच्या तयारीतच होते, पण तेवढ्यात त्यांना मागून एक हाक ऐकू आली. म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर तिथे एक तरुणी उभी होती. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये असहाय्यता दिसत होती. तिने नदीच्या तीव्र प्रवाहामुळे मदतीची याचना या दोघांजवळ केली. रमनने तिच्याकडे एक कटाक्ष टाकून तो पुढे निघून गेला, पण मानव थांबला. ती तरुणी मानवला म्हणाली, "माझा प्रवास खरंच खूप महत्त्वाचा आहे. कृपा करून तुम्ही मला मदत करा." मानव क्षणभर थांबला. मग तिच्या विनंतीवर विचार करून तिला मदत करण्याचा निर्णय त्याने घेतला. तो म्हणाला, "तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला नदी पार करून नेतो." त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि नदी पार केली. त्या तरुणीने कृतज्ञतेने त्याला धन्यवाद दिले आणि ती आपल्या मार्गावर निघून गेली. दरम्यान हे सर्व रमनने पाहिलं होतं. त्याला मानवचा खूप राग आला होता. त्याच्या मते मानवने संन्याशांच्या नियमांचा भंग केला होता. म्हणून रमन मानववर खूप चिडलेला होता आणि त्यामुळे आपल्या रागात तो त्याला संवाद करणं टाळत पुढे निघून गेला. प्रवास संपल्यानंतर दोघे आश्रमात पोहोचले, पण रमनला काही राहवत नव्हतं. त्याला मानवचा खूप राग आलेला होता, म्हणून त्याने मानवला फटकारले. तो मानवला म्हणाला, "तुझ्या या वागण्यामुळे संन्यासाचे नियम तोडले गेलेत. तू त्या स्त्रीला केवळ ती सुंदर आहे म्हणून मदत केलीस. तुझं वर्तन संन्याशाला शोभणारं नाही." मानवने रमनचं हे बोलणं पूर्ण ऐकून घेतलं. त्यानंतर तो शांतपणे त्यांना म्हणाला, "गुरुजी, मी तिला फक्त एक असहाय्य व्यक्ती म्हणून पाहिलं. तिच्या गरजेला प्रतिसाद देणं माझं कर्तव्य होतं. तिचा पेशा किंवा सौंदर्य यावर माझं मन कधीच स्थिरावलं नाही. ती माझ्या मनातून केव्हाच गेली, पण ती अजूनही तुमच्या मनात आहे. खरा संन्यास हा बाह्य गोष्टींवर नव्हे, तर अंतःकरणाच्या शुद्धतेवर अवलंबून असतो." मानवचं हे बोलणं ऐकून रमनला आपली चुकीची जाणीव झाली आणि तो म्हणाला, "मानव, तू वयानं लहान असलास तरी विचारांनी खूप मोठा आहेस. मला माफ कर." तेव्हापासून रमन आणि मानव यांनी एकत्र साधना करून मानवतेच्या सेवेला आपलं जीवन अर्पण केलं. गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. अशाच आणखीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.